तुम्हाला त्रास झाला, कोणीतरी दिलेलं दुःख अजूनही मनात आहे. पण पेन म्हणजे काय माहितीये? इट्स अ सिग्नल. समथिंग बिग इज ट्राइंग टू चेंज इनसाइड यू. जसं एखादं झाड मोठं होताना फांद्या मोडतात, तसंच आपल्याला ग्रोथ होताना मध्ये काहीतरी तुटतं आणि हे तुटणं म्हणजे वीक होणं नाही. It means you are growing, we are becoming. कम्फर्ट झोनमध्ये राहून कोणीच लॉयल होत नाही. जेव्हा आपलं मन तुटतं, ट्रस्ट तुटतो, तेव्हा आपल्या डोळ्यात क्लॅरिटी येते. येस, पेन इट हर्ट्स, बट त्याच पेनमुळे आपण स्मार्टर होतो. यू लर्न टू प्रोटेक्ट युअर एनर्जी. You learn to choose better. You learn to rise. काही मुली पेनमध्ये रडतात, पण काही मुली पेनचा यूज ॲज अ पॉवर, ॲज अ फ्युअल आणि त्या अनस्टॉपेबल बनतात. तू कुठल्या प्रकारची मुलगी आहेस? जे घडलं ते तुझा एंड नाही. इट्स द बिगॅनिंग ऑफ युअर नेक्स्ट लेवल. टर्न युअर हार्टब्रेक इंटू फोकस. टर्न युअर लोनलीनेस इंटू सेल्फ लव्ह. Turn your failure into obsession. एक मॅथिकल ब्रॅड आहे. फिनिक्स जेव्हा मरणास आलं ते आशिषमध्ये जळून जातं, पण त्याच राखेतून ते पुन्हा जन्म घेतं, मोर पॉवरफुल दॅन एव्हर. तसंच तू आहेस. हो, तुझं पास्ट पेनफुल आहे, पण त्याच पास्टमधून तू पॉवरफुल व्हर्जन तयार करतेस. जस्ट लाईक फॅनेक्स, यू विल राईज. दररोज मिररमध्ये बघ आणि स्वतःला सांग, आय एम नॉट ब्रोकन, आय एम जस्ट रिबिल्डिंग. माय पेन इज शेपिंग मी. आय विल टर्न एव्हरी टीयर इंटू पॉवर. कारण शेवटी हीच मुलगी जी रडते ती उद्या एम्पायर उभी करेल. लोक तुम्हाला दुखावून जातात आणि कधी कधी आपण स्वतःलाच कन्व्हिन्स करतो, मीच कदाचित इनफ नाही. बट स्टॉप. पेन ही तुझं आयडेंटिटी नाही. इट्स जस्ट अ फेज, नॉट अ परमनंट लेबल. तुम्ही हार्टब्रेक नाही, तुम्ही हेलिंग आहात. तुम्ही रिजेक्शन नाही, तुम्ही रिडायरेक्शन आहात. तुम्ही वीक नाही, तुम्ही वॅरियर आहात. पेन मेक्स यू पॉवरफुल. क्वाइटली, सायलेंटली. लोक पेन बघत नाही, ते फक्त सक्सेस बघतात. But pain is where the real you is built. पेन तुमच्यात पेशन्स घडवतं, स्ट्रेंथ वाढवतं आणि डेप्थ निर्माण करतं. इट्स गिव्स यू यू सायलेंट पॉवर. पेन तुम्हाला तयार करतं अशा एका वर्जनसाठी जी लाऊड नाही पण क्लिअर असते, जी घाबरत नाही पण डिसाईड करते. युअर पेन इज प्रिपेरिंग यू फॉर युअर नेक्स्ट चॅप्टर. यू आर नॉट बिहाइंड, यू आर रिबिल्डिंग. खूप वेळा वाटतं सगळे पुढे गेले, मीच मागे आहे का? बट नो, यू आर नॉट बिहाइंड, यू आर रिबिल्डिंग. रिबिल्डिंग टेक्स टाइम. तू तुटली होतीस पण आता हळूहळू पुन्हा उभारतेस. स्ट्रॉंगर, स्मार्टर, सॉफ्टर, अनशाकेबल. जेव्हा नवीन बिल्डिंग तयार करताना ग्राउंड साफ करावा लागतो, तसंच तुझ्या आयुष्यात गोंधळ होतोय, कारण एक मास्टरपीस तू तयार होते. द पॉवर इज ऑलरेडी इनसाइड यू. तू कुणाचं परमिशन, अप्रुव्हल, व्हॅलिडेशन नको. द पॉवर यू आर सर्चिंग फॉर इट्स ऑलरेडी इनसाइड यू. तुझ्या प्रत्येक झटक्यातून, तुझ्या प्रत्येक अश्रूतून, तुझ्या प्रत्येक नाईटमधून तू पॉवर बनवतेस. यू आर द गर्ल who turns pain into purpose. You are the girl who turns on into wisdom. You are the girl who will rise again and again. You are, if you are still standing after everything you have been through, you are not just stronger, you are unbreakable. Comment below, I will rise. कधी कधी वाटतं का असं सगळं माझ्यासोबतच होतं. बट ट्रस्ट मी, युअर स्ट्रगल हॅव अ पर्पज. जेव्हा तुम्ही रात्री रडत होता तेव्हा तुमचं
एक स्ट्रॉंग व्हर्जन बनत होतं. एव्हरी स्लीपलेस नाईट इज सायलेंटली बिल्डिंग युअर स्ट्रेंथ. Whatever happened, betrayal, rejection, loss, incidents आहेत. तुमची आयडेंटिटी नाही. डोंट कॅरी द पेन लाईक अ वॉर्म, कॅरी इट लाईक अ वेपॉन. तुमचं पास्ट तुम्हाला डिफाईन नाही करत नाही, पण तुम्ही त्यातून काय शिकलात ते तुमचं पॉवर ठरतं. लोक पेन लपवतात, बट स्ट्रॉंग मुली हिलिंग एम्बॅरेस करतात. हिलिंग म्हणजे वीक होणं नाही. इट्स द स्ट्रॉंगेस्ट थिंग यू विल एव्हर डू. तुम्ही जेव्हा पास्ट सोडता तेव्हा फ्युचर आपोआप जवळ येतं. तू रडलीस, गुड. इट मीन्स यू स्टील हॅव अ सॉफ्ट हार्ट इन अ हार्ड वर्ल्ड. टीयर्स म्हणजे विकनेस नाही, ते तुम्ही ह्युमॅन आहात. पण अश्रूंना संकल्पात बदला आणि बघ तू काय काय अचीव्ह करू शकतेस. पेन नंतर आपण आपलं लाईट लपवतो, आपण छोटे होतो, बट यू आर नेवर मेंट टू श्रिंक, यू आर मेंट टू शाईन पेनफुली, ब्राईटली, बोल्डली. तुझ्या आतली लाईट एवढी पॉवरफुल आहे की डार्कनेस टिकू शकत नाही. काही वेळा लव सोडावं लागतं, फ्रेंडशिप तोडावी लागते, पण कधी कधी डिस्टन्स हा प्रोटेक्शन असतो. दी अटॅचमेंट टीचर्स यू तू कोण आहेस विदाउट एनी शॅडोज. पेन येणं नॉर्मल आहे, पण त्यातच थांबणं नाही. जस्ट बिकॉज तू तुटलीस डझंट मीन तू तिथेच राहावी. स्टँड अप, वाईप युअर टीयर्स, कीप वॉकिंग. पेन इज पार्ट ऑफ युअर स्टोरी, नॉट द होल स्टोरी. हो, स्ट्रॉंग मुली पण तुटतात, पण फरक इतकाच त्या पुन्हा उभ्या राहतात. तुम्ही जेव्हा तुटलात तेव्हा ब्लेम करू नका. बिलीव्ह करा की तुम्ही अजून एकदा उभी राहू शकता. कधी विचार केलायस वे यू, कारण तुझ्या हातून काही मोठं घडणार आहे. पेनने तुला हंबल केले, स्ट्रॉंग केले, अवेअर केले, अँड नाव इट्स टाइम टू टर्न युअर स्कॅर इंटू सर्वाइव्ह. तू प्रूफ देण्याच्या मागे लागू नकोस. जस्ट ट्राय सायलेंटली आणि सक्सेस ही स्वतःच बोलून देईल. पेनच्या वेळेस बोलू नकोस, काम करत राहा. लेट युअर ग्रोथ बी युअर आन्सर. शेवट वाटतंय का? ॲक्च्युली ही तर सुरुवात आहे. युअर ब्रेकडाऊन इज द डोअरवे टू युअर ब्रेक थ्रू. तू पेनफुल असलीस पण तू पॉवरफुल आहेस. अँड नाव यू आर नॉट जस्ट सर्वायविंग, you are becoming a legend. Comment I am becoming, okay, and share ही सिरीज तुझ्यासारख्या दुसऱ्या एखाद्या मुलीला त्याचा उजेड मिळू शकतो.